मनाविरुद्ध लग्न भाग 15. नक्कीच करणार. तू जर माझं हे काम केलंस तर मी तुला माझ्या फेवरेट पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी खायला नेईल. ओके बाय. मी आता झोपायला जातो. गुड नाईट वहिनी. सौम्य तिला बोलायची एकही संधी न देता निघून गेला. रुचीवर खूप मोठी जबाबदारी टाकून आता मी कशी थांबून ठेवू त्याला. सौम्यच्या रूममध्ये जाण्यापासून रुचिता स्वतःशीच आता पुढे. रुची दबक्या पावलांनी रूममध्ये आली व रूमच्या दरवाजातूनच तिने आतमध्ये डोकावून पाहिले. तिला विक्रम रूममध्येच दिसलाच नाही. चक्क कुठे गेलाय हा? रुची स्वतःशीच बोलते. कुणाला शोधत आहेस तू? तिच्या मागून एक आवाज आला आणि तिचे डोळे मोठे झाले. तिने वळून पाहिले तर समोर विक्रम उभा होता. कोणाला नाही, मी तर रूममध्ये जात होती. रुची आपला उडालेला गोंधळ लपवत बोलली. विक्रम म्हणाला, मग अशी कासावीसारखी डोकावून का पाहत होती रूममध्ये? रुची म्हणाली, ते ते मला मगाशी पाल दिसली होती रूममध्ये. आता गेली की नाही तेच पाहत होते. तू इथून रूममधली पाल पाहत होती? विक्रमने तिरकस पाहत विचारले. हो. विक्रम म्हणाला, दिसली का मग? रुची म्हणाली, पाहतच होते तर तू आला ना. तो तिला पुढे काहीच न बोलता रूममध्ये आला. त्याने रूममधला त्याचा कॉर्नर टेबलवरचा मोबाईल घेतला व रूम बाहेर जातच होता की रुची त्याच्या जायच्या दिशेने उभी राहिली. तसा तो दुसऱ्या दिशेने जाऊ लागला तर पुन्हा ती त्या दिशेने उभी राहिली. 3-4 वेळा असेच झाले. विक्रम म्हणाला, काही हवंय का तुला? रुची म्हणाली, नाही. विक्रम म्हणाला, मग कबड्डी का खेळत आहेस तू इथे? बाजूला हो, मला सौम्याच्या रूममध्ये जायचंय. तो तिच्या उजव्या दिशेने जाण्यासाठी वळतच होता की रुचीने दोन्ही हाताने त्याचा हात पकडला. तिच्या अशा अचानक कृतीने तर तो गोंधळूनच गेला. तू रूममध्येच थांब. काय? त्याला वाटले आपण काहीतरी चुकीचे ऐकले म्हणून त्याने तिला पुन्हा विचारले. म्हणजे तू रूममध्येच थांब. मला एकटीला भीती वाटते रूममध्ये आणि झोपही येत नाही. रुचिता त्याचा हात सोडत बोलली. विक्रम तर तिच्या बोलण्याने तिच्याकडे विचित्रपणे पाहत होता. विक्रम म्हणाला, भीती वाटायला काय झालं? इथे सर्वजण आहेत. रुची म्हणाली, तरी मला भीती वाटते. विक्रम म्हणाला, मग तुझा अभ्यास कर. तसंही झोपायचा टाईम व्हायचा आहे अजून. हा, तर ऐकतच नाहीये. कसं थांबवू यार याला आता मी? रुची मनातच विचार करत होती. विक्रम म्हणाला, तुझं मनातल्या मनात विचार करणं झालं असेल तर आता मला जाऊ दे. नाही नाही थांब. रुची पटकनच बोलते. विक्रम म्हणाला, हे बघ, माझ्याजवळ टाइमपाससाठी बिलकुल वेळ नाहीये. तुला गप्प झोपायचं असेल तर झोप, नाही तर काहीही करत बस. माझा टाइमपास करू नकोस. रुची म्हणाली, ते मला तुला सांगायचं होतं की रोहिणीची एक इम्पॉर्टंट फाईल माझ्याजवळ राहिली आहे. मला तिला ती परत करायची आहे. उद्या सकाळीच तिची एका क्लायंटसोबत मीटिंग आहे. तिला आत्ताच ती फाईल देणे खूप गरजेचे आहे. मग तू माझ्यासोबत तिची फाईल द्यायला चालशील का? हेच विचारायचं होतं. रुची जे सुचलं ते पटापट बोलून गेली. त्याला बाहेर घेऊन जाण्यासाठी तिला दुसरा कोणताच उपाय सुचत नव्हता. त्याला सौम्याच्या रूममध्ये जाण्यापासून थांबवण्यासाठी विक्रम म्हणाला, तुला वेळ बीड तर नाही लागलंय? रात्रीचे 10 झालेत आणि अशा वेळेस तुला फाईल द्यायला जायचे? मी कुठे एकटी आहे? तू येणार आहेस ना सोबत? विक्रम म्हणाला, तुला काही मी तुझा नौकर वाटलो का? जेव्हा वाटले तेव्हा सोबत यायला? रुची म्हणाली, विक्रम प्लीज, तिची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे उद्या. तिचे सगळे डिझाईन त्या फाईलमध्ये आहेत. मी तिला फाईल दिली नाही तर तिची नोकरीही जाऊ शकते. विक्रम म्हणाला, मग उद्या सकाळी दे फाईल. रुची म्हणाली, विक्रम, सकाळी देता आली असती तर मी दिली नसती का? आणि तिचं त्या डिझाईनवरच फायनल टचअपही राहिली आहे. विक्रम म्हणाला, मग तिची फायनल आणली कशाला तू? की प्रोफेसरचा जॉब सोडून आता इंटेरियर डिझायनिंग करायचं आहे तुला? आता हा जरा जास्तच बोलतोय. रुची मनातच बोलली, पण चेहऱ्यावर तिने तसे दाखवले नाही. रुची म्हणाली, तू फक्त एवढं सांग, तू येणार आहेस की नाही? विक्रम म्हणाला, अर्थातच नाही. रुची म्हणाली, ठीक आहे, नको येऊस. मी मग सौम्याला नेते सोबत. विक्रम म्हणाला, त्यालाही सोबत न्यायचे नाही. आता रुचीला त्याचा रागच आला. ठीक आहे, मग मी एकटीच जाते. नाही नेत सौम्याला आणि तूही नको येऊस. तिने तिची हँडबॅग शोधली आणि त्यातली स्कूटीची की काढून ती दरवाजापर्यंत गेलीच होती की विक्रमचा आवाज तिच्या कानावर आला. थांब, येतो मी. तो रागातच बोलला. तसे तिचे ओठ हलकेच रुंदावले आणि ती पुन्हा चेहरा सिरियस करत वळली. विक्रमने त्याच्या बाईकची की घेतली आणि तिच्यासमोर येऊन बोलला, चल. त्याने चल म्हटल्यावर ती गुपचूप त्याच्या मागे चालू लागली. आता तिला परत त्याला चिडवणे परवडणार नव्हते. आधीच खूप मुश्किलने तो तिच्यासोबत यायला तयार झाला होता. विक्रमने निर्मलाला जाण्याची कल्पना देऊन ते दोघेही बाईकवर निघाले. विक्रम म्हणाला, तुझी मैत्रीण रस्त्यावर भेटणार आहे का? रुचिता म्हणाली, नाही तर का?
विक्रम म्हणाला, मग तिचा पत्ता कोण सांगेल? रुचिता म्हणाली, तुला कधी सरळ विचारता नाही येत का? विक्रम म्हणाला, तिचा ॲड्रेस सांग. आता ठीक आहे. रुचिता म्हणाली, इथून सरळ जाऊन राईटला घे, मी सांगते तुला. रुची सांगत होती तसा तो बाईक वळवत होता. थोड्या वेळानंतर ते रोहिणीच्या सोसायटीजवळ पोहोचले. पोचल्यावर रुची हातातील फाईल उगाच व्यवस्थित पाहू लागली. तिला काहीही करून जेवढा होईल तेवढा टाइमपास करायचा होता. विक्रम म्हणाला, इथेच थांबायचा विचार आहे का रात्रभर? घरी पाहिली ना व्यवस्थित फाईल? रुचिता म्हणाली, हो, मी देऊन येते तिला. तू इथेच थांब. ती रोहिणीच्या घरी जाण्यासाठी निघालीच होती की समोरून चालत येणाऱ्या रोहिणीने तिला आवाज दिला. व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज रुची, तू आता यावेळेस इथे कशी काय? रोहिणी तिला पाहतच पटापट पावलं टाकत तिच्याजवळ येत बोलली. हिलाही आताच बाहेर यायचे होते का? रुची मनातच बोलली. रोहिणी म्हणाली, बोल ना रुची, कुठं हरवलीयस? रोहिणी, ते मी तुला ही फाईल द्यायला आले होते. रुची तिला फाईल देत बोलली. रोहिणी म्हणाली, फाईल? कोणती फाईल? रुचिता म्हणाली, अगं तीच इम्पॉर्टंट फाईल जी तू मला अर्जंट आणायला सांगितली होती. मी तुला आणायला सांगितली होती? बोलत तिने ती फाईल उघडून पाहिली तर त्यात रुचीच्या काढलेल्या इंग्लिशच्या नोट्स होत्या. रुची, ही फाईल तर? ती बोलतच होती की रोहिणी, तुझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना उद्या. मला वाटलं ही फाईल तुला हवी असेल म्हणून मी घेऊन आले. रुची ती विक्रम समोर काही बोलू नये म्हणून स्वतःच बोलली. रोहिणी म्हणाली, पण रुची तुला? रुचिता म्हणाली, हो, मला माहीत आहे, म्हणून तर एवढ्या अर्जंटली घेऊन आली ना मी. आता जवळ ठेव आणि उद्याच्या मीटिंगसाठी ऑल द बेस्ट. माझी उद्या मीटिंग आहे. मला कसं लक्षात नाही? आणि असली तरी मी मीटिंगला हिच्या काढलेल्या नोट्स का नेऊ? रोहिणी मनातच बोलली. रुची, माझी उद्या मीटिंग. ती बोलतच असते की. बरं रोहिणी, बाय. उद्या कॉल करेल मी तुला. आता मी निघते. रुची तिला काही बोलू न देता स्वतःच बोलत होती. रोहिणी म्हणाली, अगं घरी तर चल. नको. रुचिता म्हणाली, रोहिणी, आम्हाला वेळ होईल आणखी, तसाच खूप उशीर झालाय. बरं ठीक आहे, नीट जा. रोहिणीच्या नजरेला तिथेच उभा असणारा विक्रम दिसलाच नव्हता. मग तीही जास्त बोलली नाही. रुचिता म्हणाली, हो चल बाय. रोहिणी म्हणाली, हां बाय. रुचिता गेल्यावर रोहिणी स्वतःशीच बोलली, ही रुचिता कधी कधी खूप विचित्र वागते. ही फाईल माझ्या काय कामाची? ते रोहिणीच्या सोसायटीतून परत असताना थोड्या पुढे आलेला विक्रम रुचिताला विचारतो, तिची खरंच ती इम्पॉर्टंट फाईल होती का? विक्रम रुचीला डाऊटफुली विचारतो. रुचिता म्हणाली, होती का म्हणजे? खरंच इम्पॉर्टंट होती म्हणून तर एवढ्या अर्जंटली नेऊन दिली ना. विक्रम म्हणाला, तिच्या बिहेववरून तर मला वाटलं नाही तसं. रुचिता म्हणाली, मग तुला काय म्हणायचं आहे? एवढ्या रात्री मला तुझ्यासोबत बाईकवर लॉंग ड्राईव्हला यायचं होतं म्हणून एवढ्या अर्जंटली तिची फाईल नेऊन दिली का मी? त्यावर विक्रमने नकारार्थी सुस्कारा टाकत आपले लक्ष बाईक चालवण्यावर केंद्रित केले. पुढे रस्त्यात स्पीड ब्रेकरमुळे विक्रमने ब्रेक लावला व त्या झटक्याने रुचीचा हात विक्रमच्या खांद्यावर पडला. सोबत ती त्याच्या थोडी जवळही सरकल्या गेली. हळू चालव जरा. रुची त्याच्यापासून थोडी दूर सरकत बोलली, पण त्याच्या खांद्यावरचा हात मात्र काढला नाही. विक्रम म्हणाला, हळूच चालवतोय. स्पीड ब्रेकर दिसतात ना तुला? त्यावर तिने मात्र त्याला काहीच प्रत्युत्तर दिले नाही. तिला खूप छान वाटत होते. तो रात्रीचा प्रवास, त्यात आकाशातील अर्धचंद्राचा प्रकाश, वर टिमटिमणाऱ्या चांदण्या आणि अंगाला भिडून जाणारा तो गोड वारा. थोड्याच अंतरावरील प्रवास असूनही तिला तो संपूच नये असे वाटत होते. या जवळपास 20-25 मिनिटेही नसणाऱ्या प्रवासात एक भारीवाली फिलिंग तिला येत होती, जी तिला कळत नव्हती पण आवडत मात्र होती. आता ती फिलिंग त्या प्रवासामुळे होती की त्या प्रवासात सोबत तो असल्याने हे तर तिलाच समजले नव्हते आणि खरे म्हटले तर तिला उमजून घ्यायचेही नव्हते. तिला तो प्रवास फक्त अनुभवायचा होता. तिने चेहऱ्याला बांधलेला स्कार्फ काढून टाकला व डोळे मिटून वर आकाशाकडे चेहरा केला. विक्रम तिला निहाळत होता. तिच्या चेहऱ्यावरील आनंद मनात सामावून घेत होता. तिच्या ओठांवरील हसू आणि चंद्राच्या प्रकाशात उजळून निघणारे तिचे रूप त्याच्या अधिकच आकर्षक वाटत होते. गाडीचा स्पीड तर केव्हाचाच कमी झाला होता, पण गुंतणाऱ्या मनाची गती कित्येक पटीने वाढली होती. तिचे ते उडणारे केस, चंद्रोमय रूप, मिटलेल्या पापण्या, ओठांवरील हसू आणि चेहऱ्यावरील निरागसता त्याच्या हृदयातील संगीताची तार छेडत होत्या. तो गाडी चालवतानाच तिच्याकडेही पाहत होता. रस्त्यावरील मागे असलेली तुरळक वाहने त्याच्या पुढे निघून जात होती, पण त्याच्याशी त्यांना जणू काही घेणेदेणेच नव्हते. ते तर फक्त अनुभवत होते तो काही मिनिटांचाच प्रवास आणि अंगाला भिडून जाणाऱ्या वाऱ्यासोबत आपल्या अनामिक भावनांचा मिलाप.
विक्रमला तो क्षण साठवून घ्यायचा होता. तो क्षणांचा प्रवास जगून घ्यायचा होता तिच्यासोबतीने. विक्रम थांब, रुची अचानक ओरडली. विक्रम तर दचकलाच. त्याने पटकन गाडी साईडला घेऊन थांबवली. काय झाले, तू ठीक तर आहेस ना? ती अशी अचानक ओरडल्याने त्याला वाटले तिला काही झाले की काय. रुचिता म्हणाली, मी ठीक आहे, मला काय झाले? विक्रम म्हणाला, मग तू अशी अचानक का ओरडली? ते समोर बघ, किती छान आईस्क्रीम सेंटर आहे. चल आपण आईस्क्रीम घेऊन येऊ. रुची एक्साइटमेंटमध्ये बोलली. व्हॉट? फक्त आईस्क्रीमसाठी तू मला अशी अचानक ओरडून गाडी थांबवायला लावली? विक्रम जरा रागातच बोलला. रुचिता म्हणाली, हो. विक्रम म्हणाला, तुला काही कळते का? असं ओरडून गाडी थांबवायला कोण सांगतं? रुचिता म्हणाली, मी सांगते. विक्रम म्हणाला, तू खरंच प्रोफेसरच आहेस ना? रुची म्हणाली, तुला डाऊट आहे का? विक्रम म्हणाला, डाऊट नाही मला, तर आता विश्वास बसलाय. तू नक्कीच कॉपी करून प्रोफेसर बनवलीस. विक्रम, काहीही बोलू नकोस. त्या दिवशी माझी चुकी होती म्हणून मी ऐकून घेतले, पण आता ऐकून घेणार नाही. आणि तुला नाही यायचं असेल तर नको येऊस, मी जाते आईस्क्रीम आणायला. त्याला बोलून ती आईस्क्रीम सेंटरकडे वळली. ही खरंच मंद आहे. अशी कशी प्रोफेसर बनली काय माहीत, विक्रम मनातच बोलला. तिने आईस्क्रीमचे 2 कोन घेतले व पैसे देऊन गाडीजवळ आली. चल आता निघायचं. ती येताच विक्रम बोलला, हा एवढी आईस्क्रीम खाऊन जाऊ जाऊ ठीक आहे. रुची एक आईस्क्रीम त्याच्यासमोर करत बोलली. विक्रम म्हणाला, मला नकोय, तू खाऊन घे पटकन, आधीच खूप उशीर झालाय. रुचिता म्हणाली, मला कंपनी असल्याशिवाय खायला आवडत नाही आणि इथे तुझ्याशिवाय कोणीच नाही, म्हणून देते तुला. तिच्यासोबत बोलून अधिक उशीर व्हायला नको म्हणून त्याने तिच्या हाताची आईस्क्रीम घेतली. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची वर्दळ पाहत ते दोघेही आईस्क्रीम खाऊन लागले. रुचिता म्हणाली, तुला माहीत आहे, मला असं रात्रीचं फिरायला आणि प्रवास करायला खूप आवडतं. विक्रम म्हणाला, ते कळलं मला आताच. तुला नाही आवडत? रुचीने त्याच्याकडे पाहत विचारले. ते माझं डिपेंड करतं प्रवासातील सोबती कोण आहे त्यावर, विक्रम तिच्या डोळ्यात पाहत बोलला. आणि रुची पुन्हा त्याच्या डोळ्यात क्षणभर अडकली. चंद्राच्या शांत प्रकाशात त्याचे ते निश्चल डोळे पुन्हा तिला त्याच्यात गुंतवत होते आणि ती पण गुंतत होती. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाच्या हॉर्नच्या आवाजाने ते भानावर आले. आईस्क्रीम पिघळेल, खाऊन घे पटकन, विक्रम तिच्यासमोर नजर हटवत बोलला. तसे रुचीनेही आईस्क्रीमवर आपली नजर वळवली. मी मैत्रिणीसोबत खूप प्रवास केलाय आणि आताही जेव्हा केव्हा कुठल्याही डिपार्टमेंटची टूर जाते, माझं शक्य होत असेल तर मी तिथेही जातेच. आमच्या कॉलेजचा लेडीज स्टाफ तर नेहमीच उत्सुक असतो कुठे जायला. रुची आज कदाचित पहिल्यांदाच ती त्याच्याशी एवढं बोलत होती. विक्रम म्हणाला, रुचिता म्हणाली, तू नाही जात कधी मित्रांसोबत? विक्रम म्हणाला, आधी जायचो, पण बाबा गेल्यापासून नाही जात. त्यावर रुचीला काय बोलावे ते कळले नाही. ती गप्पच बसली. चल निघायचं? तिची आईस्क्रीम खाऊन झालेली पाहून त्याने विचारले. रुचिता म्हणाली, आपण घरी न्यायची का आईस्क्रीम? आता आई, सौम्य आणि प्रिया खातील. ते झोपले असतील केव्हाचेच. पुन्हा कधी नेता येईल त्यांच्यासाठी? चल आता, आधीच उशीर झालाय, विक्रम गाडीवर बसत बोलला. मग रुची ही काही बोलली नाही व गुपचूप गाडीवर बसली. थोड्याच वेळात ते घरी पोहोचले. आई, सौम्य झोपला का? विक्रमने आल्या आल्या विचारले. निर्मला म्हणाली, अरे हो, तो तर जेवण केल्यावर लगेच झोपला. मला तर आल्यापासून म्हणत होता तुझ्या हाताने डोक्याला तेलाची मालिश करून दे, पण तेल घेऊन रूममध्ये गेली तर मला परत पाठवून दिले त्याने, मालिश नाही करायची म्हणून. निर्मलाच्या बोलण्यावर रुची गालात हसली. खरं कारण तर तिलाच माहीत होतं ना त्याच्या मालिश न करण्याचं. विक्रम म्हणाला, मला टेस्ट पेपर पाहायचे होते त्याची. आता सकाळीही लवकर उठणार नाही तो. निर्मला म्हणाली, उद्या संध्याकाळी बघ मग. उद्याही आहेच ना तो घरी? आता उद्याच पाहावे लागेल. विक्रम बोलून रूममध्ये गेला. तो रूममध्ये जाताच रुचीने मोबाईल काढून सौम्यच्या मेसेजवर रिप्लाय दिला. डन. त्यावर लगेच सौम्य रिप्लाय, थँक्यू सो मच वहिनी, यू आर रिअली ग्रेट. तुझी पाणीपुरी उद्या पक्की. नाव गुड नाईट अँड स्वीट ड्रीम. त्यावर रुचीला हसूच आले. वेडा. तिनेही त्याला गुड नाईट मेसेज पाठवला आणि ती सुद्धा झोपायला रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी खरंच सौम्य रुचीजवळ पाणीपुरी खायला जाण्यासाठी हट्ट करत होता. पण रुचीने त्याला पुढच्या वेळेत जेव्हा तू चांगले मार्क्स घेऊन येशील ना तेव्हा जाऊ म्हणून सांगितले. संध्याकाळी विक्रम त्याला टेस्ट पेपरविषयी विचारेलच म्हणून तो संध्याकाळी मित्राच्या तब्येती व बहाणा करून त्याच्या घरी निघून गेला व त्याला यायला उशीर होईल हेही सांगून ठेवले. अर्थात निर्मला त्याला त्याची परवानगी द्यायला तयार नव्हत्या हे वेगळेच.
आजही आपण दादाच्या हातातून निसटलो असं त्याला वाटत होतं. आज रात्री 11:30 वाजून गेले तरी विक्रम हॉलमधील सोफ्यावर बसून सौम्याची वाट पाहत होता. एवढा विक्रमला कळले होते की त्याला टेस्ट पेपर दाखवायचे नाहीत. त्यासाठी चाललेले ही सर्व नाटके आहेत. रात्रीचे 12 वाजता सौम्य घरी परत आला. दादा आतापर्यंत झोपला असेल आणि नसेलही झोपला तरी एवढ्या उशिरा तो टेस्ट पेपर नक्कीच पाहणार नाही या भ्रमात तो होता. पण तो जसा आला तशी विक्रमने त्याची चांगलीच खरडपट्टी काढणे सुरू केली. एक तर तो एवढ्या उशिरापर्यंत घराबाहेर होता आणि दुसरे म्हणजे त्याच्या रूममधून त्याने लपवून ठेवलेले टेस्ट पेपर त्याला मिळाले होते. तसे त्याला 4 टेक्स्ट पेपरमध्ये चांगले मार्क्स होते. फक्त 2 पेपरमध्ये त्याची गाडी खूपच खाली घसरली होती. एक तर त्याचा जानी दुश्मन मेकॅनिकल व्हायब्रेशन आणि दुसरा ऑपरेशन्स रिसर्च. शेवटी एवढा प्रयत्न करूनही त्याला विक्रमचे लेक्चर तासभर ऐकावेच लागले आणि विथ एक्स्ट्रा हाय टेम्परेचर बरं का, कारण आतापर्यंत त्याला फक्त मेकॅनिकल व्हायब्रेशनमध्येच कमी मार्क्स मिळत होते. पण दुसऱ्या सब्जेक्टमध्येही मार्क्स कमी मिळायला लागल्यावर विक्रम त्याच्यावर चांगलाच भडकला होता. सौम्य फक्त बारीक तोंड करून ऐकत होता. त्याशिवाय करणार तरी काय ना. रुचीला सौम्यसाठी वाईट वाटत होते आणि प्रियालाही, कारण विक्रम आज त्याच्यावर जरा जास्तच बरबरसत होता. पूर्ण घरात फक्त विक्रमचा आवाज घुमत होता. त्याचा राग पाहून तर रुचीही घाबरली. थोड्या वेळ एरवी त्याच्या प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर देणारी ती यावेळेस त्याच्या मधात बोलायची हिंमत करू शकली नाही आणि केलीही असती तरी कोणत्या हक्काने बोलणार होती. तू त्याला एवढं ओरडायला नको होते. शेवटी रूममध्ये आल्यावर रुचिता धाडस करून त्याला बोललीच. विक्रम म्हणाला, माझ्या भावाला किती ओरडायचे ते तू मला सांगायची गरज नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं की ती बोलतच होती की विक्रमची तिच्यावर एक धारदार नजर आणि रुची तिथेच गप्पगार. तिला समजलं की पुढे बोलणे सध्या तरी सोयीचे नाहीये. रात्री विक्रमचे लेक्चर ऐकल्यानंतर सकाळी सौम्य उतरलेल्या चेहऱ्याने परत हॉस्टेलला जाण्याची तयारी करू लागला. सौम्य, तू वाईट वाटून नको घेऊस. मला विश्वास आहे तू पुढच्या वेळेस खूप चांगले मार्क्स घेऊन येशील. आपण मग पार्टी करू खूप मोठी आणि तुझ्या फेवरेट पाणीपुरी स्टॉलवरही जाऊ. रुची तो बॅग पॅक करत असताना बोलली. हो वहिनी, सौम्य हलकी स्माईल करत बोलला. प्रिया म्हणाली, आणि सौम्य, पुढच्या वेळेस फक्त वहिनीला नाही, मला सुद्धा तुझ्या फेवरेट पाणीपुरी स्टॉलवर यायचं आहे. रुचिता म्हणाली. सौम्य, तू असं उदास नको ना होऊस. हे काही फायनल एक्झामचे मार्क्स नव्हते ना, आणि विक्रमला तुझ्या करिअरची काळजी आहे म्हणून ओरडला तो. सौम्य म्हणाला, मला माहीत आहे वहिनी, मला त्याचं वाईट नाही वाटलं. मला तर याचं वाईट वाटत आहे की आपण एवढे पापड बेलूनही मला त्याचं लेक्चर ऐकावं लागलं. रुचिता म्हणाली, म्हणजे तुला विक्रम बोलला त्याचं वाईट नाही वाटलं? वाटलं वाईट, पण तो बोलला म्हणून नाही तर मला मार्क्स कमी आहेत आणि त्यासाठी त्याला माझ्यावर ओरडावं लागतंय म्हणून. सौम्य आपली बॅग बंद करत बोलला. प्रिया म्हणाली, मग पुढच्या वेळेस चांगले मार्क्स आण, म्हणजे त्याला तुझ्यावर ओरडावं लागणार नाही. सौम्य म्हणाला, सध्या तर त्याने तुझ्यावर ओरडायला नको याची काळजी घे. माझे टेक्स्ट पेपर जिथे मी लपवले होते तिथे तुझाही मागचा एक टेक्स्ट पेपर होता. त्याने जर तो पाहिला असेल तर मी गेल्यावर तुझाही ओरडा पक्का. काय सौम्य, तू असं कसं करू शकतोस? मला जर तो ओरडला तर मी सोडणार नाही तुला. प्रिया रागात बोलली. सोडायला मी असलो तर पाहिजे ना इथे. सौम्य हसत बोलला. सौम्य तू. ती बोलतच होती की प्रिया, विक्रमची हाक आली. सौम्य म्हणाला, घे बघ, पाहिलं वाटतं त्याने. प्रिया म्हणाली, हो दादा आले, मी बघून घेईल सौम्य तुला. त्याला बोलून ती रूमबाहेर आली. प्रिया, विक्रमने पुन्हा हाक दिली. तो सोफ्यावर बसून न्यूजपेपर चाळत होता. दादा, आय एम सॉरी, मला माहीत नाही तुला कोणता टेक्स्ट पेपर दिसलाय, पण मी खरंच पुढच्या वेळेस चांगले मार्क्स आणेन. प्रिया त्याला शब्दही बोलू न देता स्वतः सुरू झाली. विक्रम म्हणाला, कोणत्या टेक्स्टविषयी बोलत आहेस तू? प्रिया म्हणाली, त्याच टेक्स्ट पेपरविषयी जो तुला सापडला. सापडला म्हणजे तू पण टेक्स्ट पेपर लपवला होता? विक्रमचा आवाज चढला. प्रिया म्हणाली, नाही नाही, मी नाही लपवला खरंच, पण तुला सौम्यच्या टेक्स्ट पेपरमध्ये माझा जो टेक्स्ट पेपर सापडला तो खूप मागचा आहे. त्यानंतर मी खूप वेळा त्यापेक्षा कितीतरी चांगले मार्क्स आणलेत. विक्रम म्हणाला, प्रिया, मला तुझा कोणताच पेपर कुठेच सापडला नाहीये. सापडला नाही? मग तू हाक्का मारलीस मला? प्रिया त्याला टेक्स्ट पेपर सापडला नाही याचा आनंद लपवत विक्रम म्हणाला, आईच्या बीपीच्या टॅबलेट्स संपल्यात. आज कॉलेजवरून येताना मेडिकलमधून घेऊन ये. मला यायला उशीर होतो म्हणून तुला सांगतोय. हो हो, आणेन मी. त्याला टेक्स्ट पेपर किंवा मार्क्सविषयी बोलायचे नाहीये हे पाहून तिने मनोमन देवाचे आभार मानले आणि तेवढ्यात सौम्याला शिवाही वाहिल्या. नंतर विक्रम ऑफिसची तयारी करायला रूममध्ये निघून गेला.
सौम्याला काल एवढे बोलायचे त्यालाही वाईट वाटत होते, पण अभ्यासातला हलगर्जीपणा त्याला चालणार नव्हता. त्या दोघांच्याही शिक्षणासाठी तो किती सॅक्रिफाईस करत होता त्याचं त्यालाच माहीत होतं. त्यांच्या शिक्षणात काही अडचण येऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या MBAच्या स्वप्नाचाही त्याग केला होता. ऐनकेन प्रकारे पैसे जमवून त्याने MBA केलीही असते, पण त्यामुळे या दोघांची कोणत्याही प्रकारची वाताहत व्हावी हे त्याला पटत नव्हते. घर खर्च तर होताच, स्वतःला त्यांच्यासाठी त्याला कमी पडू द्यायचे नव्हते. बाबा गेल्यानंतर जे हाताला येईल ते काम त्याने केले होते. रेग्युलर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेऊनही त्याने ते डिस्टन्स ग्रॅज्युएशनसारखे अटेंड केले होते. त्यात रेग्युलर MBA आणि त्यात एवढा खर्च कुठून करणार? सौम्य, नाश्ता करून घे, मग जा. आणि आता पैसे नको का तुला? सौम्य बॅग घेऊन तसाच जात होता पाहून विक्रम बोलला. सौम्य म्हणाला, माताश्री, ते मागे तू अकाउंटवर ट्रान्सफर केले होते त्यातील उरलेले पैसे आहेत माझ्याजवळ. विक्रम म्हणाला, या सेमिस्टरची फीस कधी भरायची आहे? सौम्य म्हणाला, ते डेट सांगितली नाही अजून. यावेळेस एक्झाम लेट होणार आहेत. विक्रम म्हणाला, नाश्ता करून जा आणि पोचल्यावर मला कॉल कर. हो. सौम्य गुपचूप नाश्ता करायला बसला. रुचीने त्याला नाश्ता आणून दिला. निर्मला किचनमधून बाहेर आल्या. निर्मला म्हणाली, सर्व व्यवस्थित घेतलं ना सौम्य तू? हो मातोश्री. आज पहिल्यांदा तो एवढा शांततेत नाश्ता करत होता. वर एकदाही निर्मलाला आज त्याने छेडले नव्हते. थोड्या वेळाने विक्रमने गाडीवरूनच त्याला स्टँडवर सोडून दिले व तो ऑफिसला निघून गेला. असेच दिवस निघून जात होते. रामराव त्या मुलाला भेटण्यासाठी रुचीला 2 दिवसाआड तरी कॉल करून तिला सांगत होते. आता बाबा एवढे फोर्स करत असल्याने तीही किती दिवस टाळणार होती. आजही 2-3 दिवसाने भेटेल म्हणून तिने बाबाला सांगून टाकले. रामराव म्हणाले, रुची बेटा, एवढाही उशीर करू नको की एवढे चांगले स्थळ हातातून निसटून जाईल. रुचिता म्हणाली, बाबा, मी 2 दिवसाने नक्की भेटेल त्या मुलाला. रामराव म्हणाले, 8 दिवसाने तो परत जाणार आहे रुची, लंडनला. मग कधी भेटशील? त्याला जायच्या आधी फक्त एकदा तुझ्याशी भेटून बोलायचे आहे. किती दिवस झाले तुला सांगतो आहे मी. रुचिता म्हणाली, बाबा, यावेळेस खरंच नक्की भेटेल मी. तुम्ही त्यांचा नंबर सेंड करा मला, मी त्यांना कॉल करेन. रामराव म्हणाले, यावेळेस काहीच टाळाटाळ नकोय मला. रुची, एकदा भेटून बोल त्याच्याशी आणि भेटून लागेचच नकार देऊ नकोस. खूप चांगला मुलगा आहे तो. थोडं एकमेकांना जाणून घ्या, एकमेकांशी बोला, म्हणजे कळेल तुला. विश्वासच्या तब्येतीमुळे शक्यतो तो भारतात येत जात राहतो तसा. त्यावेळेसही तुमची पुन्हा भेट होईलच, म्हणून लगेच नकार देऊन मोकळी होऊ नकोस. रुचिता म्हणाली, हो बाबा, कळलं मला. रामरावांशी थोडंफार बोलून तिने कॉल कट केला. त्या मुलाला भेटायला काही प्रॉब्लेम नव्हता तसा, पण लग्न झालेलं असताना लग्नाचं साठी दुसऱ्या मुलाला भेटायला जाणे तिच्या मनाला पटत नव्हते. पण बाबा ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर शेवटी तिला भेटण्या वाचून पर्याय नव्हता. काय ग, कोणाला भेटायला जायचं? निर्मला अचानक किचनमध्ये आल्या होत्या. त्यांच्या कानावर तिचं काही बोलणं पडलं होतं म्हणून त्या विचारत होत्या. निर्मलाला असं अचानक समोर पाहून तर ती गडबडलीच. कोणाला नाही आई, ते माझे एक नातेवाईक येणार आहे लंडनवरून, तर बाबा त्यालाच भेटायचं विचारत होते. रुची स्वतःला सावरत बोलली. खरं तर तिला खोटे बोलायचे नव्हते, पण ती खरंही सांगू शकत नव्हती. निर्मला म्हणाली, अगं मग जा ना, विचार कशाचा करतेस? रुचिता म्हणाली, खरंच जाऊ मी? निर्मला म्हणाली, अगं हो, विचारायचं काय त्यात? आणि नातेवाईकांना भेटत राहिलं पाहिजे अधूनमधून. त्यात तो तर लंडनहून येणार आहे बोललीस तू. असे नातेवाईक तर वर्षातून एकदा कधीतरी भेटले तरी नवल म्हणायचं. रुचिता म्हणाली, पण आई, आपली त्या नातेवाईकांना भेटायची इच्छा नसली तर? निर्मला म्हणाली, तुला त्यांना भेटायचं नाहीये का? रुचिता म्हणाली, नाही, अगदीच तसंच नाहीये, पण भेटायची वेळ आणि परिस्थिती चुकतीये असं मला वाटतं. निर्मला म्हणाली, रुचिता, तू काय विचारतीयस मला तर कळत नाहीये, पण तुला असं न भेटून पाहुण्यांचं अपमान नाही करायला हवा. रुचिता म्हणाली, निर्मला म्हणाली, एक काम कर तू, इथेच बोलाव ना त्यांना, आमची पण ओळख होईल आणि त्यांना पाहुणचार पण करता येईल. रुचिता म्हणाली, नाही नको आई, ते भेटून लगेच निघणार. निर्मला म्हणाली, अगं हो, पण आपल्याला घरूनही लगेच भेटून निघता येईल की. रुची म्हणाली, आई, तेव्हा कॉलेजला असेल मी, तर शक्य नाही होणार. निर्मला म्हणाली, बरं बाई, तुला योग्य वाटेल तसं कर, पण भेटून घे एकदा. त्यांना असा आलेल्या पाहुण्यांचा अपमान नसतो करायचा. रुचिता म्हणाली, हो आई. काही वेळाने शेजारी निक्की घरी आली. काय करताय काकू तुम्ही? निक्की किचनमध्ये येत बोलली. निर्मला म्हणाली, अगं निक्की, गावावरून कधी आलीस तू? एवढ्या दिवस दिसलीच नाही मला. कालच आलंय काकू. ते मामाची तब्येत बिघडली होती अचानक, तर आई आणि मी त्यांच्या भेटीला गेलो होतो. अच्छा,
तरीच म्हटलं कविताचा आवाज नाही ऐकला एवढ्यात. तिने मौन व्रत धरलं की काय? निर्मला हसत बोलल्या. निक्की म्हणाली, आई आणि मौन व्रत शक्यच नाहीये काकू. आम्ही मामाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो तर 1 तासात आईने पूर्ण हॉस्पिटल दाणादून सोडलं होतं. जो डिस्चार्ज मामाला 2 दिवसांनी भेटणार होता तो हॉस्पिटलवाल्यांनी 1 तासात देऊन दिला. ही कविता पण ना पुण्याची झणझणीत मिसळ आहे नुसती. एकदा बोलायला लागले की कोणालाच ऐकत नाही. निर्मला हसत बोलल्या. काकू विक्रम कुठे आहे? तिने विचारलेच की आई माझा नाश्ता दे. विक्रम डायनिंग टेबलवर येत बोलला. हो थांब आणते. रुची निर्मला बोलल्याच की हो आई मी देते. रुचीने नाश्ता प्लेटमध्ये काढला आणि नेऊन देणार की रुची मी नेऊन देते विक्रमला नाश्ता. मला त्याच्याशी थोडे बोलायचे होते. निक्की तिच्या हाताची प्लेट घेत बोलली. तसा रुचीच्या कपाळावर आठ्या पडल्या. या निर्लज्ज चिपकू पालीला काय बोलायचे त्याच्याशी? रुची मनातच बोलली. निक्कीने विक्रमला नाश्ता आणून दिला. जरी नाश्ता तो रोज आईला मागत होता तरी आणून मात्र रुचीच देत होती. याची त्या दोघांनाही नकळत सवय झाली होती. निक्कीने नाश्ता आणल्याने तो जरा मनात खटू झाला. तू कधी आलीस निक्की? विक्रम नाश्ता घेत बोलला. निक्की म्हणाली, कालच आले मी. तुला काही बोलायचे होते का? ती तशीच तिथे बसली आहे हे पाहून त्याने विचारले. हो म्हणजे मला तुला विचारायचे होते की तू आजचे दिवस मला माझ्या कॉलेजला सोडून देशील का? ते मी माझ्या फ्रेंडसोबत जात असते पण आज त्या नाही येणार आहेत म्हणून विचारतीये. निक्की बोलली. जे किचनमधून विक्रमला आणखी नाश्ता हवाय का? विचारण्याच्या बहाण्याने प्लेट घेऊन आलेल्या रुचीने बरोबर ऐकले, जे ऐकून तिच्या भुव्यात ताट झाल्या. विक्रम म्हणाला, पण निक्की तुझं कॉलेज मला आउटसाईड पडतं. विक्रम तुला आणखी नाश्ता हवाय? रुचीने त्याच्यासमोर प्लेट घेऊन विचारलं. विक्रम म्हणाला, नाही एवढ्याने बस होईल माझं. निक्की म्हणाली, मग तू फक्त मला स्टँडपर्यंत सोडून दे. तिकडून मी रिक्षा पकडून किंवा सिटी बसने जाईल. ठीक आहे मी स्टँडपर्यंत सोडून देईल तुला. विक्रमचे तेवढे वाक्य बोलून पूर्णही झाले नाही की रुचीने तिने आणलेल्या प्लेटमधील अख्ख्याचा अख्खा नाश्ता त्याच्या प्लेटमध्ये उघडून दिला. ते पाहून विक्रमचे डोळेच मोठे झाले. त्याने तिला बोलायला तोंड उघडलंच होतं की सॉरी तू नाही म्हटलेलं मला ऐकू आलं नाही. त्याला रागातच बोलून ती तशीच किचनमध्ये निघून गेली. तो त्या प्लेटमध्ये पडलेल्या एवढ्या मोठ्या उपम्याकडे एकटक पाहत होता. फक्त विक्रमने ऑफिसला जायला गाडी काढली तेवढ्यात निक्कीही आली. ती गाडीवर बसताच तो गाडी स्टार्ट करून निघून गेला. रुची तिथेच त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत स्कूटीवर बसली होती. हँडलवर घट्ट हात रोवून विना चावीची एक्सलेटर फिरवत. रुची तुला काय झालंय? काही दिवसांपासून बघतोय तू खूप विचित्र वागत आहेस. कधी एकटीच हसतेस, कधी स्वतःशीच बडबडतेस, कधी चिडचिड करतेस, कधी विनाकारण रागावतेस. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये साई रुचीला विचारत होता. मला नाही माहीत मला काय झालंय आणि मी कसलीच चिडचिड नाही केली कोणावर. हेही तू चिडूनच बोलली. हो तू चिडचिड नाही करत ग, फक्त थोडीफार बोललेस जे बाकीच्यांना वाटतं की तू चिडून बोलतीयस. साईने तिचा चिडलेला अवतार बघून आपले शब्दच फिरवले. आज त्या स्टुडंटवर का ओरडलीस? पण तुझा आवाज क्लास बाहेर येत होता. न राहून साईने विचारले. रुचिता म्हणाली, मी उगाच चिडली नाहीये त्या स्टुडंटवर. चालू क्लासमध्ये ते चिंता खात होते. मग का पूजा करू का त्यांची? बरं बरं कूलडाऊन, हे घे पाणी पी. साई तिला पाण्याचा ग्लास देत बोलला. पुढे तो काही बोललाच नाही. तिचा आजचा मूड पाहता कधी तिच्यापासून कोणी उसने घेतलेले पैसेही आज परत दिले असते तरी तिने ते त्याच्या तोंडावर फेकले असते असा होता. दुसऱ्या दिवशी रामरावांनी तिच्या मोबाईलवर समीरचा नंबर पाठवला आणि सोबत भले मोठे इंस्ट्रक्शन्सही पाठवले होते. आता त्याला कॉल करावा की नको या विचारात अंती तिने त्याला कॉल केलाच. त्याच्याशी थोडंफार महत्त्वाचं बोलून तिने कॉलेजपासून थोड्या दूर असलेल्या कॉफी शॉपचा ॲड्रेस आणि दोघंही निवांत बोलू शकणार असा वेळ डिसाईड करून भेटायचा वेळ सेंड केला. काही करून आता भेटावे तर लागणार होते, त्याशिवाय बाबा शांत बसणारे नव्हते. आणि मग तिनेही विचार केला की एकदा भेटून त्याला तिच्याबद्दल सर्व क्लिअर सांगून द्यावे. यानंतरही त्याचा होकार असेल तरच पुढचा त्याच्या बाबतचा विचार करावा. सध्या तरी तिचं डोकं त्याबाबत चालत नव्हतं म्हणून तिने त्याचा विचार न करणेच पसंत केलं. पण विक्रमचा विचार तिला पदोपदी येत होता, जो तो कधीही ठरवलं तरी बंद व्हायचं नाव घेत नव्हता. ती आज लॅबमध्ये न जाता लवकरच घरी निघून आली. निर्मला अजून मेसवरून परत आल्या नव्हत्या. प्रियाही नव्हती. तिच्या जवळ निर्मलाने देऊन ठेवलेल्या एक्स्ट्रा कीने लॉक उघडून ती घरात आली आणि आल्याबरोबर तिने बेडवर अंग टाकून दिले. मनातील विचारांनी खूप थकलेली होती ती. थोड्या वेळाने निर्मला घरी आल्या. त्यांच्या हाताचा चहा पिल्यावर तिला जरा बरं वाटले.
काही वेळाने सौम्याचा तिच्या मोबाईलवर कॉल आला. माझी स्वीट वहिनीश्री, तुझा चेहरा एवढा का उतरलाय? सौम्य म्हणाला, माझा प्राणप्रिय भाताश्री तुला नीट खाऊ पिऊ देत नाही की काय? रुचिता म्हणाली, माझा कुठं चेहरा उतरलाय सौम्य, आणि मी नीट खाते पिते. तू माझी काळजी नको करूस. अभ्यासावर फोकस कर. तुला चांगले मार्क्स आणायचे लक्षात आहे ना? सौम्य म्हणाला, आय नो वहिनीश्री, यावेळेस मी एवढे मार्क्स आणेन की पेपरलाही हार्ट अटॅक येईल. याने एवढे मार्क्स आणलेच कसे म्हणून? सौम्य, एवढेही मार्क्स नको आणू की मला ते पचणार नाहीत. प्रिया मधात लुडबुडली. तू गप्प बस प्रिये, आणि माझ्या प्राणप्रिय मातोश्रीला जरा फोन दे. मला तिला चिडवून तिच्याकडून 2-4 शिव्या ऐकायच्यात, म्हणजे मला आजच्या अभ्यासासाठी ऊर्जा मिळेल. तशी प्रिया रुचीचा फोन घेऊन त्याच्यासोबत बोलत नाही भांडत रूममधून निघून गेली. सौम्यच्या फोनमुळे थोड्या वेळासाठी का असेना तिच्या मनातील विचारांचे मळप दूर झाले होते. अखेर उद्याच्या चिंतेत आपला आज का खराब करावा ना? पण तिची नजर रूममध्ये लावलेल्या विक्रमच्या फोटोवर कळली आणि ती नव्याने एका दुसऱ्या विचारात गढून गेली.